श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच 24 मार्चला होळी आहे। होळी हा सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होळी ह्या सणाला खूप महत्त्व आहे। आपल्या जीवनामधली इडापिडा टळू त्याचबरोबर आपल्या भोवती जर नकारात्मक गोष्टी असतील त्याचा नाश होऊ यासाठी आपण ही होळी हा सण साजरा करत असतो। म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्याला काही अडचणी असतील तर त्याच्यावर उपाय तोडगे करण्यासाठी अत्यंत प्रभावीशाली असा दिवस म्हणजेच होळीचा दिवस आहे। जर का तुम्ही या होळीच्या दिवशी काही सेवा उपाय तोडगे जर केले तर नक्कीच ते सफल होतात आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं। तर तुम्हाला म्हणजेच आपल्याला एक वस्तू आहे ती की होळीमध्ये टाकायची आहे आणि आपल्या जीवनातले जे काही दुःख अडचणी आहे ते दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे। तर हा होळी हा सण आपल्याला रविवारी म्हणजेच 24 मार्चला साजरा करायचा आहे। तर सर्वात प्रथम होळी दिवशी आपल्याला आपल्या मेन उंबरठ्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे, कारण आपल्या घरातलीच नकारात्मक शक्ती अगोदर बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे। जी काही वाईट शक्ती आहे त्याचा प्रभाव आपल्यावर पडू नये याच्यासाठी आपल्याला ते हळदीचं लेपन आपल्या मेन उंबरठ्यावरती लावायचं आहे। त्यानंतर आपली नित्यसेवा करायची आहे। नित्यसेवा झाल्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कमळगट्ट्याच्या माळीवरती एक जप करायचा आहे। ओम महालक्ष्मीच विद्यमयी विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय प्रभावीशाली असा आहे। त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्जन सुद्धा या दिवशी करू शकतात। तर आपल्याला कुंकुमार्जन सुद्धा करायचं आहे। त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मी मातेला म्हणजे जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल लक्ष्मी मातेची तर त्याच्यावर अभिषेक नक्की करा। दुधाने करा, दह्याने, पंचामृताने करायचा आहे। जसं तुम्हाला योग्य वाटेल म्हणजे तुम्हाला जमेल तसं तुम्ही नक्की करू शकतात। साधं सोपं म्हणजे तुम्ही पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतात। त्यानंतर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या, हिना अत्तर लावा, असं तुम्हाला सेवा करायची आहे लक्ष्मी मातेची सुद्धा। त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये होळीला प्रज्वलित करायचं आहे, होळी पेटवायची आहे। तर होळी पेटवल्यानंतर म्हणजे होळीला आपल्याला नारळ होळीत एक टाकायचं आहे, कारण नारळ जर आपण होळीमध्ये टाकलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, बाधा असतील त्या दूर होतील आणि इडापिडा नक्कीच टळून जाईल। आणि त्याचबरोबर यश प्राप्तीसाठी जर का आपल्याला आता आपण खूप परीक्षा देतोय किंवा आपल्याला यश प्राप्ती होत नाही, एखाद्या कामामध्ये यश येत नाही, काय करायचं आहे, होळी जिथे आपण प्रज्वलित केली आहे, पेटवलेली आहे त्या ठिकाणी एक नारळ घ्यायचा आहे आणि विडा तयार करायचा आहे। नागवेलीच्या पानाचा विडा तयार करायचा आहे, सुपारी घ्यायची आहे आणि ती तिथं होळीला अर्पण करायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे होळी पेटवण्याच्या अगोदर एक तुम्हाला गोष्ट करायची आहे की आपल्या घरामधली सगळी इडापिडा टळून जावो किंवा म्हणजे त्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायची आहे जी काही आपली घरातील नकारात्मक शक्ती आहे ती। पण ती कशी टाकायची तर आपल्या घराच्या बाहेर म्हणजे मेन दरवाजा जो आहे त्याच्या उजव्या साईडला आपल्याला एक दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला तर तेल कोणतेही तुम्ही तेल वापरू शकतात, तर ते तेल टाकून दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत आणि तो दिवा ज्यावेळी शांत होईल तर त्यानंतर तुम्हाला तो दिवा आपल्या घरामध्ये न घेता तो दिवा आपल्याला अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे तसाच। तर या प्रकारे तुम्हाला आणखीन एक उपाय महत्त्वाचा असलेला सांगणार आहे, जो की तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच त्याचा सुद्धा तुमच्या जीवनावरती अत्यंत प्रभाव पडणार आहे। तर होळी ज्यावेळेस आपण पेटवतो ना त्यावेळेस 21 गोमाती चक्र घ्यायचं आहे। आता तुम्हाला गोमाती चक्र म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा बघू शकतात किंवा गुगलला सुद्धा सर्च करू शकतात की म्हणजे गोमाती चक्र म्हणजे काय आहे नेमकं। तर हे गोमाती चक्र 21 घ्यायचे आहेत, कवड्या घ्यायच्या आहेत आणि बताशे जे असतात ते बताशे सुद्धा आपल्याला थोडेसे घ्यायचे आहेत आणि स्वतःवरून किंवा आपल्या मुलावरून नवऱ्यावरून ओवाळून ते त्या म्हणजे होळीमध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत। आपल्या जीवनातले प्रत्येक अडथळे सुद्धा नाहीसे होणार आहेत जर का तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही नक्की हे उपाय करून बघा। कोणताही एक उपाय जरी केला तरी त्याचा प्रभाव तुमच्या अडचणीवर होईल आणि सगळे अडथळे दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।